नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला उपासाची चटणी बनवून दाखवणार आहे, दही आणि शेंगदाण्याची। तर इथे मी 4 टेबलस्पून दही घेतले। ह्या चमच्याने बोललं तर 8 चमचे आहे। आता हे दही आहे ना, ते मी पातळ असं हे घुसळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। हिरव्या मिरचीची पेस्ट 1 चमचा घेतले, ती घालून घ्यायची आहे। चिमूटभर साखर घालून घेतले, चिमूटभर जिरा पूड घेतले, ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। थोडंसं आपल्या चवीपुरतं मीठ टाकून ह्याच्यात घ्यायचं आहे। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर 1 चमचा घेतले, ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते। आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। वाटलेस 2 सेकंदासाठी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, कारण हे सगळं मिळून यावं म्हणून। हे बघा, मी थोडी 2 सेकंद फिरवून घेतले, कारण आपल्याला थोडी मिळून आली पाहिजे त्यासाठी। आता याच्यामध्ये ओतून घेते। तर इथं आपली उपासाची चटणी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही हे आता थालीपीठ किंवा साबुदाणा वडे, खिचडी ह्या पदार्थांबरोबर पण ही चटणी छान लागते। त्याशिवाय पोळ्यांसंगती जरी खाल्ली तरी पण ही छान लागते। आणि ह्याच्यात तुम्ही जर दही आहे ना, ते दही आंबटच पाहिजे। जर आंबट नसल्यास ह्याच्यात तुम्ही 2-3 थेंब लिंबाचे पण रसाचे टाकू शकता। आणि जर तुम्हाला ह्याच्यात कमी जास्त कूट किंवा दही करायचे असेल कमी, ते पण करू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।